मी डॉक्टर दत्तकिरण जोशी, सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल लवळे मध्ये असलेल्या नेत्र विभागाचा मुख्य आहे. आज आपण हा व्हिडिओ बनवतोय त्याचं कारण असं की काचबिंदू नावाचा एक डोळ्यांचा रोग असतो, त्याच्याबाबत आपल्याला जनजागृती निर्माण करायची आहे. काचबिंदूला दृष्टीचा चोर असंही म्हटलं जातं, कारण की कुठलंही स्पष्ट लक्षण नसतानाही ह्या आजारामुळे दृष्टी हळूहळू कमी होत जाते. काचबिंदूमुळे डोळ्याच्या आत असलेल्या द्रव्याचं दाब म्हणजे की प्रेशर वाढून जातं. ते प्रेशर वाढल्यामुळे डोळ्यात जी नस असते, ही नस जी डोळ्यातून मेंदूकडे आपलं विजन पाठवते, त्याच्यावर परिणाम होतो. हे दाब कंटिन्युअसली वाढत असल्यामुळे ती नस कमजोर होऊन जाते आणि कमजोर होण्यामुळे हळूहळू आपली नजर कमी होते. आता प्रश्न असा की काचबिंदूची तपासणी का करावी? काचबिंदूची तपासणी आपल्याला अशासाठी करावी लागते कारण कुठलंही लक्षण नसतानाही हळूहळू ह्या रोगामुळे नजर कमी होते आणि वेळच्या वेळी तपासणी केली आणि त्याचं निदान झालं तर ही नजर जायचं आपल्याला काहीतरी उपाय करता येतो. दुसरा प्रश्न असा की काचबिंदूची तपासणी होण्यासाठी अनिवार्य आहे. तर 40 वर्षांवरील लोक किंवा फॅमिलीमध्ये कोणाला तरी काचबिंदू असला तर, किंवा डोळ्याला काही इजा किंवा इंजुरी झाली असली तर, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे डोळ्यामध्ये स्टिरॉइड नावाचे आय ड्रॉप्स कुठल्याही कारणामुळे जर कोणी घालत असेल तर अशा लोकांनी नक्कीच काचबिंदूची तपासणी करावी. आनंदाची गोष्ट अशी आहे की हळूहळू नकळतच आपली दृष्टी कमी करणारा हा जो रोग आहे काचबिंदू, त्याचं निदान आपल्याला सहजासहजी करता येतं. आपल्या डिपार्टमेंटमध्ये आपण आधी विजन म्हणजे व्हिज्युअल ॲक्युइटी चेक करतो, नंतर व्हिज्युअल फील्ड्स म्हणजे डोळ्याचं क्षेत्रफळ हे आपण बघतो, आणि मग आपण डोळ्याची नस चेक करतो, आणि ऑफकोर्स डोळ्याचा जो दाब असतो तो आपण चेक करतो. ह्या गोष्टी आपण जर केल्या तर आपल्याला वेळच्या वेळी काचबिंदू आहे की नाही हे आपल्याला समजू शकतं. काचबिंदूचे निदान जरी झालं तरी घाबरायची काही गोष्ट नाही. डोळ्याचा दाब कमी करण्याची औषधं असतात म्हणजे आय ड्रॉप्स. ते आय ड्रॉप्स घातले तर डोळ्यांचा दाब कमी होतो आणि डोळ्याच्या नसेवर होणारा दुष्परिणाम तो देखील कमी होतो. काही केसेसमध्ये औषधं घालून सुद्धा जर दाब कमी नाही झाला तर आपल्याकडे त्याच्यासाठी ऑपरेशनची व्यवस्था पण आहे. म्हणूनच आम्ही हा मेसेज आज देतो आहे. आपल्या मित्रपरिवारांना आणि सगळ्यांना सांगा, डोळ्यांचा रेग्युलर चेकअप करा आणि काचबिंदूसारख्या न समजणाऱ्या आजारांना दूर करा. दृष्टीचे रक्षण म्हणजे काचबिंदूवर नियंत्रण.